नमस्कार मित्रांनो, आपण आलेत गोपेगावला दर्शन वगैरे करण्यासाठी. तुम्ही बघू शकता 2 दिवस झाले गोपेगावला आहे. तरी ते 2 मंदिर होते गंगाच्या कडेला वगैरे. तर म्हणलं चला दर्शन वगैरे करण्यासाठी. एक त्या साईडला एक मंदिर तुम्हाला झूम करून दाखव, तिथं पण जायचं आपल्याला दर्शन वगैरे करण्यासाठी. तर तोपर्यंत म्हणलं इथं दर्शन वगैरे करून घ्यावं. तुम्हाला मधलं मंदिर वगैरे दाखवतो. तुम्ही बघू शकता हनुमरायाचं मंदिर वगैरे दर्शन वगैरे करून घेऊ. त्या गोपेगावची गंगा वगैरे आहे इथं साईडला. तर इथं फेरा वगैरे घ्यावा म्हणलं एकदा दर्शन वगैरे करण्यासाठी. नाही का तिथं दत्ता महाराजांचं मंदिर आहे, तिथं पण जायचं आपलं दर्शन वगैरे करण्यासाठी. इथं थोडा लोक वगैरे भारी वाटला म्हणलं तुम्हाला पण दाखव. तर चला आपण आता तिकडे साईडला जाऊ दर्शन वगैरे करण्यासाठी. बघू शकता अलीकडे मंदिरामध्ये नाही का महादेवाचं मूर्ती वगैरे. तर इथं पण आपण दर्शन वगैरे करू. किती भारी होऊ शकतो. तुम्ही बघू शकता दत्तात्रेयाचं मंदिर वगैरे आहे इथं. तर आपण इथं आलो दर्शनाला वगैरे. नाही का मित्रांनो, मी आहे हनुमान. मी गंगाला गेलो, आंघोळ वगैरे करायला, आंघोळ वगैरे केली, गणतीला वगैरे केलं आणि म्हणलं आता दर्शन वगैरे करावं. नाही का बुटं नाही का 3-3 बार काढायचा खतर येतं. 2 जागात जवळजवळ दोन्ही मंदिर आहेत म्हणून नाही का बुटं पण हातात घेऊन आलोय. दर्शन वगैरे करायचं आपल्याला मंदिराचं. तर चला मग तुम्हाला मधलं सीन वगैरे दाखवतो. आता आपण आलो मध्ये दर्शन वगैरे करायचं आहे आपल्याला. कसं जायचं काय माहिती नाही, नवीन आहेत आपण इथं पण. तर नाही का इथं आपले एक छान नाही का महाराजांचा फोटो वगैरे दिसलाय, बघू शकता तुम्ही. डायरेक्ट नाही का पब्लिक जय शिवराय. किती भारी आहे बघू शकता मंदिर वगैरे तुम्ही. एवढं भारी आहे का नाही गोपेगावचं मंदिर वगैरे. महाराज हो किती शेरू काढाय महाराज. तर बघू शकतात किती भारी महाराजांची मूर्ती वगैरे, एक नंबर नजर वगैरे. तर चला मग आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना. हे व्हिडिओ होता गोपेगाव इथला. बाकी जय शिवराय.